एकदम वाईट गोष्ट ही त्र्यंबकेश्वरसारख्या धार्मिक नगरीत घडलेली आहे आणि जर पत्रकारांवर अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल ही म्हणजे शितवण भाताची परीक्षा पाहायसारखं आहे। तर प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। ठेका कोणाचा आहे, दादागिरी करणारे कोण आहेत आणि हे नुसतंच त्र्यंबकेश्वर किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी नाही आहे। जिथे जिथे हे ठेके आहेत तिथे सर्वत्र टोल बूथ असतील, कार पार्किंगच्या व्यवस्था असतील किंवा गावात येण्यासाठी जे प्रवेशपत्र असतील, या सर्वच ठिकाणी जे ठेकेदार आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि किती रुपयाला ठेका घेतला, कुणी घेतला, त्यांच्या मागचे कोण आहेत याचा सगळा तपास झाला पाहिजे असे माझे मत आहे। आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये स्थानिकच होते, पत्रकार होते, त्यांना मारहाण झालेली आहे। मात्र या ठिकाणी जे देशभरातील येणारे भाविक आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। हो, मग तेच मी सांगितलं ना की जर पत्रकारांवर आणि स्थानिक पत्रकारांची ही अवस्था आहे तर सर्वसामान्य नागरिकांचं कोण लक्ष देणार आहे। आणि गुन्हा दाखल करत असताना टोळक्याने लोक येऊन उभे राहतात आणि गुन्हा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न करतात। म्हणजे हे अवघडच परिस्थिती आहे। याच्यावर पोलीस प्रशासनाने आणि खास करून शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि पत्रकारांना संरक्षण तर दिलंच पाहिजे, परंतु सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे। परंतु ज्या ठिकाणी हे संपूर्ण जे वसुली सुरू असते त्या ठिकाणी ते जे कर्मचारी असतात त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचा ड्रेस कोड नसतो, आयडेंटिटी कार्ड नसतं, कुठल्या अधिकृत असल्याचं ते समजत नाही। त्यामुळे अनेक तोच विषय आहे की तुम्ही ठेका कितीला घेतलाय, त्याच्यातून उत्पन्न किती होतंय, तुम्ही नगरपालिकेला किती देताय आणि वैयक्तिक त्या ठेका सोडून किती पैसे म्हणजे अकाउंटवर न घेता तुम्ही जमा करता, या सगळ्याचं एकदा ऑडिट व्हायला पाहिजे। त्याच्याशिवाय हा प्रकार काय आहे हा समजणार नाही। हा ठेका प्रवेश घेण्यासाठी आहे की या खंडण्या आहेत असा एक प्रश्न निर्माण होतो। नगर परिषदेच्या कामकाजाविषयी आपण तक्रार केली होती, तर पुढे काय झालं, काय आपल्याला अनुभव आला? नाही, माझा अनुभव अजिबात चांगला नाही आहे। मी तक्रार केली होती, परंतु त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्यांनाच DPO म्हणून त्या अधिकारी कलेक्टर ऑफिसमध्ये बसल्या होत्या आणि त्यांचा मनमानी कारभार तिथेही चालूच होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।